राजवीर बघ तू हे असं बोलतोस, पदोपदी तिचा अपमान होतोय आणि हेच मला आणि मनवाला नाही आवडत. आणि हेच कारण देऊन तू आणि मनवाने त्या बाईच्या नावावर शेअर्स केले, बरोबर? मी तुला शेवटचं सांगतो, हे असंच जर चालू राहिलं ना, मी या घरात अन्नाचा कण सुद्धा घेणार नाही. हे बघ, आपली मोहिते पाटलांची रीत आहे, प्रत्येकाला मान द्यायचा. तुझ्यासाठी ती बाई असेल, पण माझ्यासाठी माझी सून आहे आणि सासू म्हणून तिच्यासाठी मला जे जे करता येईल ते मला करू दे राजवीर. ते करतेच ना तू. हो, पण तू पण नीट बघ ना, तिच्या मनात तुझ्याबद्दल अजूनही प्रेम आहे, या घराबद्दल आस्था आहे. आणि ती जर चुकीचं वागली असती ना, तर तिनं या घरात पाऊल सुद्धा ठेवलं नसतं. आणि हे बघ, ज्या प्रियकराबद्दल पेपरमध्ये छापून आलं होतं, तो आहे कुठे? तो असता तर आतापर्यंत समोर यायला हवा होता. नाही, मी सगळं विसरू शकतो, पण त्या बाईमुळे माझा, बाबांचा आणि या घराचा जो अपमान झाला ना, तो नाही विसरू शकत मी. त्यामुळे कोणी किती प्रयत्न केले ना, त्या बाईबद्दल माझ्या मनात प्रेम नाही निर्माण करू शकत. साधना वहिनीच्या नावावर शेअर्स करावे ही आयडिया मनवानी माईला सांगेल. माई एकट्याच्या डोक्याने हे सगळं करणं शक्य नाहीये. माई आणि मनवा दोघींनी मिळून ठरवलंय. राजवीर, मला माहिती आहे तुम्ही, राजवीर ऐका ना प्लीज. मला माहिती आहे तुम्ही खूप चिडलात माझ्यावर, पण मग बोलणार पण नाही का माझ्याशी? मला माहिती आहे तुम्हाला असं वाटतंय की मी खूप चुकले, पण खरंच तसं नाहीये. मी जे काही केलं ते विचारपूर्वक केलंय. तुम्ही ओळखता ना मला. तुम्हाला खरंच असं वाटतं की मी एवढा मोठा निर्णय विचार न करता घेईन? राजवीर, प्लीज बोला माझ्याशी. काय बोलण्यासारखं काय बाकी आहे? असं नका ना बोलू प्लीज. का त्रास झाला तुम्हाला? परस्पर डिसिजन घेता तुम्ही, तेव्हा मला कसं वाटत असेल कळतंय आता की नाही अजून? पण मी तुम्हाला सांगितलं ना, मी हे सगळं खूप विचार करून केलंय, आपल्या सगळ्यांच्या चांगल्यासाठी केलंय. आणि मला माहिती आहे की त्याचा सगळ्यात जास्त आनंद तुम्हाला होणार आहे. गैरसमज आहेत मनात तुमच्या खूप, काढून टाका. आणि मला असं वाटतं तुम्ही मुद्दाम करताय सगळं, पण याने काही प्रूफ नाही होणार आहे. पण मी नाही, एक्सप्लेनेशन नका देऊ. तुम्हाला एवढंच सांगतो, माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गोष्टी गेल्या तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि तुम्ही रिस्पॉन्सिबल असाल त्याला. नाही, सॉरी, उशीर झाला आवरायला. अगं सॉरी कशाला, चालतं. आणि पूजेची सगळी तयारी करून ठेवली. मनवा आली ना की लगेच पूजेला सुरुवात करूया. चालेल. माई, रंजू? अगं ती नाही यायची. का? तिला नाही आवडत हे सगळं. मी बोलवू का तिला? कशाला, उगीच सणासुदीच्या दिवशी काहीतरी बोलेल तुला. जाऊ दे. चला पूजा करायची. अगं किती छान दिसतेस तू. थँक्यू. तुम्ही दोघी पण एकदम सुंदर दिसताय आज. माई, तुला सुद्धा. अहो एक माझी सून, दुसरी नाचून. दोघींनाही कुणाची सुद्धा दृष्ट लागू नये. माई नमस्कार करते. सुखी राहा. आई असू दे. माई, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. चला पूजा करायची. हो, या चल.
आता हा कलश तिकडे ठेव. काय आलं? कलश पडला दिसत नाहीये का? कसं काय? माझ्याकडून पडला चुकून. मनवा, कलश पडणं असं चांगलं नाही. नाही ते तुम्ही आल्यापासून या घरामध्ये सगळं वाईटच घडतंय. आई, असं काही नसतं, तुम्ही नका काळजी करू, काही होत नाही. मनवा, काही हरकत नाही, पुन्हा कलश बनव. हो माई, आलेच मी. आई जगदंबे, आम्हाला माफ कर. आमच्या हातून खूप मोठी चूक झाली. आई, तुम्ही पूजा करून घ्या, चला. नाही अगं, तू कर ना पूजा. नाही आई, घट तुमच्या हाताने बसायला हवे, चला. मी? हो, तुम्ही. इतक्या वर्षांनी तुम्ही या घरी आलात, या घरात तुमच्या हातूनच पूजा व्हायला हवी. चला या इथे. रंजू, तू कर ना. नाही नाही नाही, मला नाही जमणार तसलं काही. आणि मनवा थोडीच मला काही करून देणार आहे. रंजू अगं ये ना. काही नको, तुम्हीच करा काय करायचं. हे आई, साधारण किती वेळ लागणार आहे या सगळ्याला? थोडा वेळ लागेल यश. चला तुम्ही पूजा करून घ्या. बघतोयस ना राजवीर, पूजा देखील तिच्याच हातून करून घेतली. हळूहळू सगळंच तिच्या हाती नाही सोपवलं म्हणजे झालं. निवेद. यश, बिचारा राजवीर, पुढे काय घडणार आहे त्याला काहीच माहित नाही. आणि खरी मजा तर पुढे. आई, काय कसला विचार करताय? नाही, काही नाही. अजूनही कलश पडला तोच विचार चालला ना डोक्यात? मी तुम्हाला म्हणाले ना आई, नका सतत तोच विचार करू. तुम्ही जितका जास्त विचार कराल ना, तितकं तुम्हाला जास्त वाटत राहील की काहीतरी वाईट घडणार आहे. पण असं पूजेचा कलश पडणं म्हणजे हे काही होत नाही. मला कळतंय तुम्हाला टेन्शन येत आहे, पण तुम्ही असं करा ना, तुम्ही काहीतरी चांगला विचार करण्याचा प्रयत्न करा. पण तरी काहीतरी असं मनात. आई, हो काय काय भोगलंय तुम्ही आतापर्यंत, किती वाईट दिवस पाहिलेत.
तुम्हाला खरंच असं वाटतं की त्यापेक्षा वाईट काहीतरी घडू शकतं? नाही ग, पण तरी ना काहीतरी असं विचित्र वाटतंय. मी तुम्हाला तेच सांगते, तुम्ही तो विचार करणं बंद करा, म्हणजे असं नाही वाटणार. तुम्ही असा विचार करा की इतक्या वर्षांनी तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर तुमच्या हक्काच्या घरात नवरात्री साजरी करणार आहात. इतका छान दिवस आहे आजचा, तुम्ही त्याबद्दल विचार करा. आणि तुमचा देवावर विश्वास आहे ना? हो. मग झालं तर सगळं व्यवस्थित होणार. आता मला आधी प्रॉमिस द्या की तुम्ही सतत त्याच गोष्टीचा विचार नाही करणार. प्रॉमिस. व्हेरी गुड. तुम्ही मला जेवण बनवायला मदत करता? हो, काय करू सांग बरं. तुम्ही भाजी निवडून द्या, मी तोपर्यंत कांदा चिरते. काय काय बघतेस? नाही, काय नाही. तुम्हाला बघून आईचीच आठवण येते. आईच तर आहे मी तुझी. काय झालं? काही नाही. मग काय वजन कमी करायचा विचार आहे का? आई ग, मग फेऱ्या कशाला मारताय उगाच? काय यश, येईल तो, बाहेर गेला ना. सकाळी पूजा झाल्यापासून बाहेर गेलाय, काही कळवत पण नाही. तुम्हाला सांगूनच गेला ना बाहेर. हो, पण काही कळवायची पद्धत आहे की नाही? फोन करा ना, मोबाईल काय उगाच आहे का त्याच्याकडे? फोन करा त्याला. 10 वेळा केला फोन, लागतच नाहीये. येईल, काळजी करू नका, येईल. ते बघा फोन कुठे तुझा? फोन कुठे आहे? खिशात आहे. अरे पण लागत का नाहीये? बॅटरी डाऊन आहे. काय बोलणार याला? नीट चार्ज करता येत नाही तुला? एवढी अक्कल नाही आहे? अहो थांबा ना, आत्ताच आलोय ना, किती प्रश्न विचारता? जरा श्वास तर घेऊ दे. श्वास घे, श्वास घे, मोठा मोठा श्वास घे. घे, घेतलास? झालं? बोल. अहो थांबा जरा, किती छळताय त्याला. थांबा जरा, बसू दे ना 2 मिनिटं. मी छळतोय? ए आई, पाणी आण ना. वाढत्या बाळ. तेव्हा आता हा पाणी पिणार. अंत बघताय रे तुम्ही, माझा अंत बघताय. दे आण पाणी. हो थांबा जरा. अरे, घे पाणी. काय झालंय? काय नाही, काय नाही, पाणी पी. काय दरवाजा लाव. हा, लाव बाबा, लवकर लाव. झालं? हा, बोला. मीच बोलू? अरे तू सांग काय झालं? शांत व्हा वडील. तुम्ही माझ्यावरती एखादं काम सोपवलंय आणि ते मी पूर्ण केलं नाही, असं कधी झालंय का? प्रस्तावना नको यश, बोल आता. डोंट वरी, काम झालंय. पण इतक्या लगेच? मी माझ्या पद्धतीने काम केलंय, तुम्ही काळजी करू नका. पाहुणा लवकरच घरी येईल. लवकर म्हणजे? आज संध्याकाळी. वा, काय मदत करू का तुला? नाही नको, होत आलंय माझं. इकडे बघ. काय झालं? काय झालं? छान दिसतेस. तुमचं अगं, काहीतरी. खरंच छान दिसतेस. जा ना, मला काम करू द्या. बर, तुझी पूजा झाली ना की आपण एक छानसा फोटो काढूया. नक्की काढूया, पण आता नाही, नंतर. नंतर कशाला? आत्ताच काढूयात. येस. या या आई बाबा, अरे. इथे उभे राहा. ऐक ना नितेश, आई, हा, काढ. जरा अजून दोघं थोडे लांब उभे राहा ना. का रे? काय तुम्ही नवरा बायको आहात ना, मग जरा. नितेश खूप मारे ना मी तुला. लुकिंग सुपर. वा, ही आता माझ्यासोबत. येस, ये. झालं तुझं? आता पूजा करायची? हो कर. कर काय कर, तू थांबायचंच पूजेसाठी. मी येतो ना, 5 मिनिटात येतो. अरे येतो येतो. आलो. नितेश, लवकर ये. हो. फसताय ना हा मुलगा. ते फोटो किती छान आला ना. खरंच छान आलाय.
आरती अशा वेळेला मनूची खूप आठवण येते. खरंय तुमचं. आणि खास करून सणासुदीच्या दिवशी तर खूपच आठवण येते तिची. तुम्हाला आठवतं ती किती सगळं उत्साहाने करायची. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत काम करायची. हो ना. आणि नवरात्रीच्या दिवशी रात्री गरबा खेळायला जायची. तुम्हाला आठवतंय गरबा खेळून रात्री उशिरा यायची आणि मी तिला खूप ओरडायचे आणि मग तुम्ही. आणि मी मध्ये पडायचो. मला चांगलं आठवत. खरंच खूप आठवण येते हो तिची. मी तुला फोन लावतो. आता नको. का? अहो ती कामात असेल, पूजेत असेल. ठीक आहे, नंतर फोन लावतो. बरं चल, पूजेसाठी काय मदत करू का तुला? नाही झालं. होत नाही आलंय सगळं. कशी दिसते मी? काय कुठं कुठं चाललीस? तू ना आधी माझा फोटो काढ. तू आधी कुठं चाललीस ते सांग मला. दांडिया खेळायला चालले मी. तू दांडिया वेड पण लागले का तुला? दरवर्षी जाते ना मी. दरवेळची गोष्ट वेगळी असते, आत्ताची गोष्ट वेगळी. काय झालंय? अगं घरामध्ये काय चालते दिसतंय ना तुला. तू राजवीर पाठवणार आहे का तुला घराबाहेर? मम्मा, त्या राजवीर दादाला सांगायचं त्याला ज्या काही ऑर्डर्स द्यायच्यात आणि जे काही रेस्ट्रिक्शन्स घालायचे ना ते स्वतःच्या बायकोवर घालायचे, माझ्यावर नाही. जा स्वतः जाऊन सांग जा. यार मम्मा स्टॉप इट, मला जाऊ दे. शहाणपणा करू नको, कुठेही जायचं नाही. गपचूप घरात बस. यार मम्मा. मम्मा बिम्मा काय नाही, घरात बस गपचूप. रंजू का ओरडतेस तिला? केवढ्या मोठ्याने ओरडतेस? अहो घरामध्ये काय चाललंय बघा. ही चालते दांडिया खेळायला. तुला काय प्रॉब्लेम आहे? नंदा बघ, ऐक, आई बरोबर बोलते, आज कुठे जाऊ नकोस. काय झालं ते सांगणार आहात का तुम्ही? हे बघ, तुला दांडिया खेळायचंय ना, रोज दांडिया खेळ. हवं तर मी तुला घेऊन जाईन. चल मग आता. पण आज नाही. अरे पण का? हे बघ, जर तू आज जाशील ना तर घरातला खूप मोठा शो मिस करशील. म्हणजे तू थांबलीस तर तुला कळेल ना. ठीक आहे, मग मला नंतर सांगा. मी अगं नाही, आज तू जायचं नाहीस. हवं तर तू नंतर जा ना, तुला कोणी अडवणार नाही. ठीक आहे. यश म्हणे तो आहे कुठे? येतोय. दवे झाल्यात ना सगळ्या, मग कशाला बोलताय? हे सामंतांशी बोलून घ्या तुम्ही. हो, पेमेंट बद्दल पण कळवा मला. राजवीर प्रसाद. राजवीर, लग्नानंतरची माझी पहिली नवरात्र आहे. प्लीज सोडा ना राग राजवीर. बोला माझ्याशी प्लीज. हवं तर ओरडा माझ्यावर, पण असा अबोला नका धरू. तुम्हाला माहितीये मला नाही सहन होत. ओरडून चिडून काही उपयोग नाही म्हणा. का असं बोलताय तुम्ही? नाही, मला बोलायचंच नाही. मला माहितीये माझं चुकलं. मी तुमच्यापासून लपवायला नको होतं, पण माझ्यावर विश्वास ठेवा. मी विश्वास ठेवला म्हणूनच त्या बाईला राहू दिलं नाही या घरात. पण काय म्हणू, अजून काय करायचंय तुम्हाला? किती विश्वास ठेवायचा मी तुमच्यावर सांगा? तुम्ही प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणेच वागता, तेच करताय जे तुम्हाला हवंय. आधी मला वाटायचं मी हट्टी आहे, पण तुमच्या हट्टासमोर माझा हट्ट काहीच नाही. असं नाहीये राजवीर. वागायचं नाही ना तसं. काहीच ऐकत नाही तुम्ही माझं. माझी किंमतच नाही का तुम्हाला? प्लीज असं नका बोलू. मला खरंच तुम्हाला हर्ट नव्हतं करायचं, आणि आईनं सुद्धा. हर्ट नाही करायचंय ना मला. अजूनही वेळ गेली नाहीये. त्या बाईला या घरातून जायला सांगा. काय कळतंय का? त्या बाईला घरातून जायला सांगा, आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील म्हणवा.
राजवीर, आज घरी देवी आली आहे. सणाचा दिवस आहे. प्लीज आजच्या दिवशी घरी वाद नको. आणि मी तुम्हाला म्हणाले ना, मी प्रूव्ह करेन की आई निर्दोष आहे. त्यामुळे सॉरी, मी हे नाही करू शकत. मी सगळ्यांना प्रसाद देऊन आले.